BLOचे काम करू, जनगणनेचे काम करू, शाळेमध्ये लागणारे विद्यार्थी शोधू, TETचा अभ्यास करू, वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रशिक्षण करू, शाळेचे पेपर तपासू का निकाल लावू, काय काय करू, अशी अवस्था राज्यातील सर्व शिक्षकांची झालेली आहे. त्यामध्ये मी सुद्धा आहे. आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये शिक्षकांची काय स्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दल आज बोलणार आहे. नमस्कार, मी वर्धमान जेठाराव भोयर. शिक्षक कोणकोणते काम करीत आहे हा जर प्रश्न केला तर उत्तर शोधा. आणि एकच उत्तर आहे, शिकवणे सोडून सर्वच कामं शिक्षक करत आहे. कारण शासनाचे असे कोणतेच काम नाही की जे शिक्षकांशिवाय पार पडते. जनगणनेचे काम सुरू आहे. या जनगणनेच्या कामामध्ये 2,64,000 कर्मचारी नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये 95% म्हणजे जवळपास 2.5 लाख शिक्षकांची नियुक्ती प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून करण्यात आली. आणि यावर्षी तर कहरच केला. 22 एप्रिल रोजी राज्यभर पॅटचा पेपर घेण्यात आला. हा पॅटचा पेपर इतक्या उशिरा का, तर उत्तर माहीत नाही. त्यात 30 एप्रिलला शाळा बंद करा, त्याच्या आधी निकाल लावा, घाई का, माहीत नाही. म्हणजे 8 दिवसाच्या कालखंडामध्ये पेपर तपासायचे, निकाल लावायचा, इतकी घाई का? कारण शिक्षकांचाच निकाल लावायचा हे ठरून टाकलेलं आहे. आणि त्या 8 दिवसामध्ये जनगणनेचे प्रशिक्षण पार पडले, BLOच्या कामाचा तगादा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, TETचे भूत, विशेष म्हणजे पोटाची भाकरी टिकवण्यासाठी विद्यार्थी शोध मोहीम, SIR अंतर्गत BLOचे काम करीत असलेल्या शिक्षकांना दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. आधीच BLOचे काम स्वीकारण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला. एकीकडे मॅपिंगची टक्केवारी वाढविण्यासाठी दबाव, परंतु टक्केवारी वाढविताना बऱ्याच मतदारांचे ऑलरेडी मॅप एज डिफरन्स असा मेसेज दिसतो व हे सर्व मतदार अनमॅपमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच हे टक्केवारी वाढत नाही. आणि या प्रशासनाच्या दडपणाने शिक्षकांचे मानसिक दडपण वाढत चाललेले आहे. विशेष म्हणजे BLOचे काम करणाऱ्या माझ्या शिक्षकांना बऱ्याच मतदारांची नावे यादीत समाविष्ट आहे, परंतु त्यांचे कुठेही मतदानासंबंधीचे ऑनलाईन रेकॉर्ड उपलब्ध नाही. घरसुद्धा शोधून सापडत नाही. काही मुली दुसऱ्या जिल्ह्यातून, दुसऱ्या राज्यातून लग्न होऊन आलेले आहे. त्यांना त्यांच्या वडिलांसोबत मॅप करायचा आहे, जोडायचं आहे, परंतु वडिलांसंबंधीची कुठलीही माहिती देण्यासाठी त्या मुली असमर्थ आहे. एवढ्या सगळ्या अडचणी असताना BLO नियुक्त माझ्या शिक्षकांना प्रशासनाकडून मॅपिंगची टक्केवारी वाढविण्याचे दडपण, एकीकडे प्रशासनाचे दडपण आणि दुसरीकडे शालेय प्रशासनाचे दडपण. आणि हे सगळे काम करण्यासाठी आपला भोळा भाबडा अनुदानित शाळेतील शिक्षकच पाहिजे असेल तर मग सध्या स्थिती पाहता काही वर्षामध्ये अनुदानित शाळा बंद पडल्यात तर, कारण तशीच वाटचाल सुरू आहे व अनुदानित शाळेतील शिक्षकच उरले नाही किंवा मुठभर शिक्षक उरले तर वर्षभर चालणारे BLOचे काम कोण करेल? जनगणना कोण करेल? निवडणुका कोण घेणार? आमदार खासदार कसे निवडून जाणार? विचार करा की निवडणुका होणारच नाही आहे ना प्रश्न. पण असे होईल का? शक्य आहे का? नाही. काही होऊ द्या, शाळा बंद पडू द्या, शिक्षकांच्या नोकऱ्या जाऊ द्या, पण निवडणुका होणारच नाही. गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तर किमान
हे अशैक्षणिक कामं करून घेण्यासाठी तरी शाळा टिकल्या पाहिजे, किमान हे बाकीचे कामं करू शकले पाहिजे. समजून घ्या मी काय म्हणतो आहे. आणि मग या सर्व कामासाठी अनुदानित शाळेतील शिक्षकच जर पाहिजे असेल तर मग पर्यायी व्यवस्था करावी लागेल ना भविष्यामध्ये. सगळ्या शाळा संपल्या, शिक्षक संपले अनुदानित शाळेतील, आणि सर्व हे कामं कोण करणार आहे? मग पर्यायी व्यवस्था कराल ना. मग ती पर्यायी व्यवस्था आता का नाही? का आता हे पर्यायी व्यवस्था करत नाही? शाळेतील सर्व शिक्षक BLO करून टाकले, सर्व जनगणनेत करून टाकले. आता करा पर्यायी व्यवस्था. आता ही पर्यायी व्यवस्था का आपण करत नाही हा माझा प्रश्न आहे. शिक्षक वैतागून गेलेला आहे, त्रस्त झालेला आहे. डोक्यात शाळा ठेवलीच नाही, ठेवले आहे ते इतर कामे. आणि पुन्हा अपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण. आहे ना गंमत. आणि आता अलीकडे तर शिक्षकांचे अनेक बॉस झालेले आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापक, मग संस्थाचालक, तिकडे BO, EO, तहसीलदार, SDO, कलेक्टर. म्हणजे BLO जनगणनेचे कामात कुचराई केली तर तहसीलदार, SDOचा धाक. शाळेत ॲडमिशन नाही आणल्यात मुख्याध्यापक, संस्थाचालकाचा धाक. तिकडे 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील असंख्य शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. आणि अतिरिक्त शिक्षकांना शाळेमध्ये रुजू करून घेतल्या जात नाही तर पगार बंद होण्याचा धाक. जिकडे तिकडे धाकच धाक आहे. आणि या अशा धाक दपट करून, दबाव तंत्राचा वापर करून हे सगळं जर शिक्षकांना करावं लागणार असेल तर शिक्षकांच्या समस्या, अडचणी समजून घेणार नसाल तर शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि मग या जाचा पायी एकतर शिक्षक नोकरी सोडेल, नाहीतर आपलं जीवन. आणि हे सगळं सुरू असताना, हे सर्व सुरू आहे, सगळ्यांना माहिती आहे शिक्षकांना. हे सर्व सुरू असताना जसे कोरोनाच्या काळामध्ये आपण तोंडावर पट्ट्या लावून जगलो ना कोरोना काळामध्ये, तसेच कोरोना झाल्यागत तोंडावर पट्ट्या लावून आपण वागत आहोत. चुप राहा. आणि मित्रांनो, कोरोना संपलेला आहे, तोंडावरची पट्टी काढा, नाहीतर एक दिवस वैतागून नोकरीचा राजीनामा द्याल, नाहीतर समजून घ्या. आणि आता तुम्हाला ठरवायचं आहे की हे पट्टी काढायची आहे की निमूटपणे सर्व सहन करायचं आहे. निर्णय शेवटी तुमचा आहे. तूर्त एवढंच. धन्यवाद.